भारताचं एक असं राज्य घेऊया जिथे असं म्हणतात की श्रीकृष्णाने रुक्मिणीशी लग्न इथेच केलं होतं. हे राज्य म्हणजे भारताच्या नॉर्थ ईस्ट बॉर्डरवरचं 3 देशांनी वेढलेलं असं राज्य म्हणजेच अरुणाचल प्रदेश. जगाबद्दल नेहमी बोलतो तेव्हा हम्म. आपण लँड ऑफ रायझिंग सन म्हणून जपानचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते आवर्जून घेतलं जातं. त्यामुळे भारताचं जपान हे अरुणाचल प्रदेश आहे. सो काय काय पाहता येतं इथे? इथले वॉटरफॉल्स खूप सुंदर आहेत ना? खूप सुंदर प्रवास करताना तुम्ही एक हायेस्ट पास आहे म्हणजे जवळजवळ 14,000 फीटवरती 13,700 फीटावरती सेला पास नावाचा पास क्रॉस करतो आपण. आणि तिथे गेल्यावरती म्हणजे तुम्हाला पिक्स दिसतात. माउंटनचे पिक्स जे आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर असतात. म्हणजे तुम्ही त्या अल्टिट्यूडला असतात. 1 तास 2 तास जरी थांबला तरी तुम्हाला वाटतं की नाही अजून थांबावं. पण या सेला पास आणि नुरानांग ही नावं पण म्हणजे अरुणाचलच्या प्रत्येकच गोष्टीमागे एक स्टोरी आहे. तर ही नावं कशी पडली? मंडळी नमस्कार. वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टामध्ये मी सुनीला पाटील तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत आहोत आणि आज मला असं वाटलं की भारताचं एक असं राज्य घेऊया जिथे असं म्हणतात की श्रीकृष्णाने रुक्मिणीशी लग्न इथेच केलं होतं. हे राज्य म्हणजे भारताच्या नॉर्थ ईस्ट बॉर्डरवरचं 3 देशांनी वेढलेलं असं राज्य म्हणजेच अरुणाचल प्रदेश. चायना, म्यानमार आणि भूतान या तिन्हीच्या मधोमध आपल्याला सापडेल ते आपलं सुंदर राज्य अरुणाचल. आणि इथे जायला आसामकडून जावं लागतं. अर्थात तुम्हाला कळलंच असेल की किती खास जागा आहे ही. आणि आज अरुणाचलबद्दलच अधिक माहिती घ्यायला आपल्याबरोबर गप्पा मारायला आला आहे तो वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर सुनील किणी. सुनील नमस्कार आणि वेलकम टू ट्रॅव्हल कट्टा. नमस्कार ताई आणि सगळ्यांना नमस्कार. हो, अरुणाचल म्हणजे तुम्ही जो शब्द बोलला त्या बोलल्यावरतीच मला माझे टूरचे दिवस आठवले की मी अरुणाचलची टूर करायचो तेव्हा. खूप सुंदर राज्य आणि एक रॉ नेचर जे आपण बोलतो, तर रॉ नेचर बघण्याची जी जागा आहे भारतामध्ये ती म्हणजे अरुणाचल प्रदेश. हो सुनील, हे राज्य खरंच खास आहे कारण असं ह्याला असंही म्हटलं जातं की द लँड ऑफ द डॉन लिट माउंटन्स. म्हणजे सूर्यप्रकाश सकाळी पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशवर पडतो, हो ना? येस, राईट. कारण की आपण जगाबद्दल नेहमी बोलतो तेव्हा हम्म. आपण लँड ऑफ रायझिंग सन म्हणून जपानचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते आवर्जून घेतलं जातं. पण आपण भारताबद्दल बोलायला गेलं तर सर्वात पूर्वेकडचं म्हणजे नॉर्थ ईस्टमध्येही पूर्वेकडचं राज्य जे आहे ते म्हणजे अरुणाचल प्रदेश. त्यामुळे पहिला जो सनराईज होतो किंवा सूर्योदय झाल्यावरती जो पहिला सनलाईट पडतो तो अरुणाचल प्रदेशवरती. त्यामुळे भारताचं जपान हे अरुणाचल प्रदेश आहे. हे छान आहे. भारताचं जपान म्हणजे अरुणाचल प्रदेश. आपला सनराईज जिथे पहिल्यांदा होतो ते अरुणाचल प्रदेश. मला असं वाटतं अनेक कारणं आहेत अरुणाचल प्रदेशला भेट द्यायला. आणि अर्थातच बहुतेक वेळा आपण जातो तेव्हा सभोवतीचे 7 सिस्टर्स जे आपण म्हणतो तेही पाहता येतात. मग तू जेव्हा प्रवास केला तेव्हा कसा होता तुझा प्रवास? नक्कीच. म्हणजे अरुणाचलला जाताना फक्त अरुणाचल करणं मी सजेस्ट कधीच करणार नाही. कारण की त्या एरियात जनरली लोकांचं जाणं वन टाईम होतं किंवा हार्डली 2 वेळा तुम्ही जाता जनरली. सो अरुणाचलला जाताना सगळ्यात कन्व्हिनियंट वे जसं तुम्ही मेन्शन केलं होतं की आसाम. सो आसामला एअरपोर्टसुद्धा छान आहे आणि जास्ती कनेक्टिव्हिटी असलेलं एअरपोर्ट ते म्हणजे गुवाहाटीचं एअरपोर्ट तुम्हाला तिथे मिळतं. आणि तिथून तुम्ही वाया तेजपूर करून अरुणाचलला जाऊ शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथून पुढे गेल्यावरती मिझोराम, मणिपूर, नागालँडसारखे राज्यसुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. पण तुम्हाला जर लहान ट्रिप करायची असेल एक, तर अरुणाचलसोबत तुम्ही आसाम आणि मेघालय हे 2 राज्य नक्कीच करू शकता. म्हणजे आपल्याला वेळ किती आहे त्यानुसार आपण ठरवू शकतो काय पाहायचं. पण अरुणाचल बद्दल बोलायला लागलो की सर्वात प्रथम नाव येतं ते म्हणजे तवांग मोनॅस्ट्री. आणि तू मला सांगितलं होतंस सुनील, असंच आपण गप्पा मारत होतो तेव्हा, की तवांग हे नाव हे सुद्धा त्याच्या मागे देखील एक कहाणी आहे. सो तवांग मोनॅस्ट्री काय आहे आणि काय आहे ती स्टोरी? येस. तवांग खूप पॉप्युलर डेस्टिनेशन म्हणेल मी. म्हणजे भले कॅपिटल जरी इटानगर असली, तरी पण तवांगकडे जाणारे टुरिस्ट हे 90% असतात किंवा मोर दॅन 90% असतील मी नक्की म्हणेल. आणि तवांग मॉनेस्ट्री म्हणजे भारतामधली सगळ्यात मोठी जी मॉनेस्ट्री आहे, ती म्हणजे तवांगची मॉनेस्ट्री. कारण की जगामधली जी सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे, ती म्हणजे तिबेटमध्ये ल्हासामध्ये पोटाला पॅलेस नावाची जी मॉनेस्ट्री आहे. पण सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड जी आहे ती तवांगमध्ये. एक्झॅक्टली या नावामागे पण एक स्टोरी आहे. म्हणजे या मॉनेस्ट्रीमागे पण एक स्टोरी आहे, की तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे, की
तवांग किंवा अरुणाचलचं नाव घेतलं की बुद्धिझमचा उल्लेख आवर्जून होतो. बुद्धिस्ट राज्य म्हणजे जिथे जास्त जर तुम्ही धर्म बघितला तर बुद्धिस्ट धर्म तुम्हाला तिथे बघायला मिळतो. सो अशीच एक स्टोरी सांगितली जाते की 17th सेंचुरीमध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये एक धर्मगुरू होते ज्यांना एक मॉनेस्ट्री बनवायची होती. मेराक्लामा लॉद्रे गॅत्सो असं त्यांचं नाव होतं. खूप मोठं नाव आहे. येस, पण मेराक्लामा म्हणून आपण त्यांना रेफर करूया. तर ते एक जागा शोधत होते की त्यांना एक मॉनेस्ट्री बनवायची होती आणि जे जेव्हा ट्रॅव्हल करायचे ते घोड्यावरती ट्रॅव्हल करायचे. पण भरपूर प्रयत्न झाले, त्यांना काही जागा मात्र मिळत नव्हती आणि धर्मगुरू असल्यामुळे ते मेडिटेशन नेहमी करायचे. ते एक रात्री ते असेच मेडिटेशन करत होते आणि त्यांनी आपला घोडा जो होता तो एक ठिकाणी बांधून ठेवला होता. आता त्यांनी मेडिटेशन करत असताना सकाळी जेव्हा त्यांना जाग आली, त्यांनी बघितलं की तेव्हा तो घोडा मात्र तिथे दिसला नाही. आणि मग त्यांचे सगळे जे अनुयायी होते सगळे घोड्याला शोधायला त्यांनी सुरुवात केली. शोधतायत शोधतायत पण घोडा मात्र काही दिसत नाही. आफ्टर मे बी 1 or 2 डेज त्यांना एक घोडा एका ठिकाणी व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये हॅपीली दिसला आणि त्यांना ती जागा बघूनच आनंद झाला आणि एवढी पॉझिटिव्हिटी मिळाली तिथे की आणि त्यांनी लगेच डिसाईड केलं की हां, हीच ती जागा आहे जिथे मी मॉनेस्ट्री बनवू शकतो. आणि ती जागा सिलेक्ट केली होती घोड्याने आणि घोड्याला म्हटलं जातं ता. तर तवांगमधला जो ता आहे दॅट स्टँड्स फॉर घोडा घोडा. म्हणजे हॉर्स आणि वांग म्हणजे चोजन. सो तवांगचा अर्थ झाला की द प्लेस चोजन बाय द हॉर्स, अशी ही स्टोरी सांगितली जाते आणि हीच त्या नावामागची स्टोरी आहे. खूपच सुंदर. म्हणजे त्या निसर्ग सौंदर्याचं एक रूप आपण म्हणूया. ते घोड्याला सुद्धा एवढं आवडलं. आपण म्हणतो की पशु प्राणीत सुद्धा जिथे सगळं काही छान असेल आणि निसर्ग सौंदर्य असेल अशाच ठिकाणी त्यांनाही राहायला आवडतं आणि खरंच घोड्याने शोधून काढलं म्हणून तवांग हे आता आम्ही कोणीच विसरणार नाही सुनील. निसर्ग सौंदर्याबद्दल बोललो तर अरुणाचल प्रदेश हा अतिशय सुंदर राज्य आहे, बरोबर? म्हणजे एक आपण म्हणतो मुंबईत जेव्हा आपण गरमीनी इथे आपले हाल होत असतात, तरीसुद्धा अरुणाचल प्रदेशला हवामान सुंदर असतं आणि निसर्ग सौंदर्यही तेवढंच आहे. सो काय-काय पाहता येतं इथे? इथले वॉटरफॉल्स खूप सुंदर आहेत ना? येस. म्हणजे अरुणाचलबद्दल बोलायला झालं तर लोकांना फक्त माउंटन्सबद्दल जनरली माहिती आहे. पण तितकेच सुंदर या त्यापेक्षाही सुंदर वॉटरफॉल्स आणि लेक्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. खूप सुंदर. म्हणजे जो प्रवासच चालू होतो तुमचा, स्पेशली तुम्ही तेजपूर किंवा बोमडिलावरून चालू करता तुमची जर्नी आणि त्याच्यानंतर इज लाईक मेस्मरायझिंग. जो रॉ नेचर जे बघायचं आहे म्हणजे लडाखबद्दल आपण बोलतो की रॉ नेचर आहे. पण अरुणाचलचं रॉ नेचर इज समथिंग डिफरंट. म्हणजे खूप वेगळं आहे आणि सुंदर. म्हणजे प्रवास करताना तुम्ही एक हायेस्ट पास आहे म्हणजे जवळजवळ हं. 14,000 फीटवरती 13,700 फीटावरती सेला पास नावाचा पास क्रॉस करतो आपण आणि तिथे गेल्यावरती म्हणजे तुम्हाला पिक्स दिसतात. माउंटनचे पिक्स जे आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर असतात. म्हणजे तुम्ही त्या अल्टिट्यूडला असतात. हं. तिथे सुंदर सेला लेक आहे. म्हणजे तिथे तुम्ही 1 तास 2 तास जरी थांबलात तरी तुम्हाला वाटतं की नाही अजून थांबावं. इतके सुंदर ते लेक्स आहेत तिथे आणि तुम्ही जर्नी पुढे कंटिन्यू करता. कंटिन्यू केल्यावरती एक प्लेस येते जसवंतगड म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जर्नी करत तवांगला पोहोचतात आणि जाताना एक गाव लागतं ज्याचं नाव आहे जंग आणि हं. तिथे जंग वॉटरफॉल आहे किंवा त्याला नुरा नांग वॉटरफॉलसुद्धा म्हटलं जातं. अमेझिंग म्हणजे हं. 100 मीटर साधारणतः त्याची हाईट असेल, पण तो पाणी जो पडतं धबधब्यावरून अतिशय सुंदर आणि मेस्मरायझिंग लिटरली. हो ना, मी मी हे खूप वेळा अनुभवलंय सुनील. कारण जेव्हा पण आपण परदेशी जातो आणि लोकं आपल्याला तिथले वॉटरफॉल्स दाखवायला जातात आणि मग आपली मंडळी असतात जी म्हणतात, "ह्याच्यापेक्षा खूप सुंदर वॉटरफॉल्स आमच्या राज्यात आहेत. तुम्ही हे आम्हाला काय दाखवायला बसलाय?" आणि खरंच आहे तसं. सेलापास तू म्हणाला जवळ-जवळ 14,000 फूट म्हणजे 13,000 म्हणजे एक कंपॅरिझन करायचं म्हटलं तर आपण जे स्वित्झर्लंडला युंगफ्रॉला जातो त्याच्यापेक्षाही वरती आहे हा. हो, नक्कीच. सो नक्कीच विचार करूनच वेड लागायला होतं, की कसा असेल तिथला परिसर, कसे असतील ते डोंगर शिखरं आणि कसा असेल हा सेला पास. पण या सेला पास आणि नुरानांग ही नावं पण म्हणजे अरुणाचलच्या प्रत्येकच गोष्टीमागे एक स्टोरी आहे. तर ही नावं कशी पडली? सेला पास जसं मी सांगितलं, की खूप सुंदर आणि तिथे गेल्यावरती जास्ती काही नाही आहे तिथे. म्हणजे तुम्ही म्हणाल, की रेस्टॉरंट वगैरे काही नाही. एक छोटासा स्टॉल मिळेल तुम्हाला, जिथे तुम्ही मॅगी किंवा कांदा भजी आणि समोर बर्फाचं माउंटन म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशन इमॅजिन करू शकता, की किती सुंदर वाटत असेल तिथे. तर असा तुम्हाला तिथे अनुभव घेता येतो नक्कीच. सेला पास आणि नुरानांग वॉटरफॉल ही जी दोन्ही नावं आहेत, ही मोनपा ट्राईब जे आहेत, त्या ट्राईबमधल्या 2 मुलींची नावं आहेत. म्हणजे हं. तिथे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, तर आता मी मगाशी एक नाव घेतलं होतं जसवंतगड. हो. तेव्हा तुम्ही तवांगला ट्रॅव्हल करताना एक जागा येते
आफ्टर सेला पास जसवंतगडमध्ये. हे जे जसवंतगड आहे, ही जी जागा आहे, ही एक जागा म्हणजे एक मिलिटरी आपले इंडियन आर्मीचे जे एक ऑफिशियल होते, जसवंतसिंग रावत, गडवाली फोर रायफल्सचे जे रायफलमॅन होते, त्यांच्या नावाने हे तिथे एक छोटंसं टेम्पल बनवलेलं आहे. एक छोटं म्युझियमसुद्धा बनवलेलं आहे. आणि त्यांनी सिनो इंडियन वॉर जो झाला होता, म्हणजे 1962मध्ये इंडिया चायनाचा जो वॉर झाला होता, त्याच्यामध्ये सिंगल हँडेडली 300 ते 400 चायनीज सैनिकांना त्यांनी तिथे शहीद करून आणि आपल्या भारताला प्रोटेक्ट करून तिथे त्यांनी ती पोस्ट सांभाळली होती फॉर 2 ते 3 दिवसांसाठी. आणि त्यांना जी मदत केली होती, म्हणजे ॲज पर लोकल्सकडून जर मी स्टोरी ऐकलीत, तर तिथे त्यांना जी हेल्प केली होती ती त्या 2 लोकल मुलींनी हेल्प केली होती. त्यातलं एकीचं नाव होतं नुरा आणि एकीचं नाव होतं सेला. तर त्या दोघींच्या मेमरीजमध्ये या वॉटरफॉलला आणि त्या पासला नावं देण्यात आली आहेत. सो अशी ती स्टोरी होती. आणि इंडो चायना वॉरची डेन्सिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की किती मोठं युद्ध होतं. ते 4 ते 5 अटॅक करण्यात आले होते आपल्या भारतावरती चायनाद्वारे. आणि त्याला सिंगल हँडेडली जसं मी सांगितलं की सांभाळून घेतलं होतं 2 ते 3 दिवसासाठी जसवंतसिंग रावत, ज्यांना नंतर खूप सन्मानही देण्यात आला. आणि सिक्कीमबद्दल सगळ्यांना माहिती आहे की एक टेम्पल आहे तिथे, बाबा हरभजन सिंग नावाचं एक बरोबर. टेम्पल आहे. त्याची आणि ही स्टोरी थोडीफार सिमिलर आहे की मरणोत्तर त्यांनासुद्धा पोस्टवरती ठेवण्यात आलं होतं. आजही त्यांचा तिथे बेड, शूज, त्यांना सकाळी 4 वाजता बेड 9 वाजता नाश्ता, रात्रीचं जेवण आजही तिथे दिलं जातं. आणि जेव्हा त्यांचं वेकेशन असतं, म्हणजे जेव्हा त्यांना सुट्टी अलॉट केली जाते, तेव्हा त्यांचा जो फोटो आहे, तो त्यांच्या गावी नेला जातो आणि सुट्टी संपल्यावरती तो फोटो पुन्हा आणून तिथे त्या टेम्पलमध्ये ठेवला जातो. आणि इट्स लाईक अ गॉड, म्हणजे त्यांच्यासाठी ते देवच आहेत. आणि भारताचं एक प्रकारे रक्षण त्या स्टोरीद्वारे पण केलं जातं. अशी त्यांची तिथे ख्याती आपल्याला बघायला मिळते. हो, सुनील, मला वाटतं आपल्या सगळ्यांचेच हे देव म्हणायला काहीच हरकत नाही आणि असे मनुष्यरूपी देव आपल्याला भारतातच पाहायला मिळतात हे सुद्धा फार मोठं आहे. हे राज्य एक वेगळंच म्हणायला काही हरकत नाही कारण एक बॉर्डर म्हटलं की त्याबरोबर युद्ध आणि ह्या सगळ्या गोष्टी येतातच. तर इंडो चायना वॉर जे झालं त्याचं काही स्मारक तिथे आहे का? तेही पाहता येतं ना आपल्याला? जी पहिली जागा होती ते म्हणजे जसवंतगड, जे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त स्पेशली जेव्हा आपण तवांग सिटीमध्ये पोहोचल्यावरती तिथे तवांग वॉर मेमोरियल बनलेलं आहे. जे इंडो चायना वॉरचे जेवढे शहीद सैनिक आपले झाले होते आणि ती एक आठवण, त्याच्यासाठी तिथे एक स्मारक बनवलेलं आहे. प्लस तिथे कोणत्या रेजिमेंटचे सैनिक होते, त्यांची नावं वगैरे हं. व्यवस्थित तिथे लिहिलेली आहेत. प्लस तिथे गेल्यावरती सगळ्यात छान अनुभव जो असतो, ते म्हणजे तिथे कोणता लोकल गाईड नसतो. त्या आर्मीमधलाच एक सैनिक येतो आणि आपल्याला त्याबद्दल एक इन्फॉर्मेशन तिथे दिली जाते. एवढा सुंदर, म्हणजे मला आता बोलताना सुद्धा माझ्यावरती गुजबम्स येत आहेत. पण तसाच अनुभव तुम्हाला तिथे येतो. संध्याकाळी जर स्पेशली गेलं तर तुम्हाला आपला भारताचा जो फ्लॅग आहे, तो खाली उतरवताना तिथे तुम्हाला विटनेस करायला मिळतं. ब्युगल वाजतं, छानपैकी तो अनुभव असतो. आणि स्मारक व्हिजिट केल्यानंतर तिथे त्यांनी एक छोटं थिएटर बनवलेलं आहे, जिथे तुम्हाला एक डॉक्युमेंटरी दाखवली जाते. सो वॉर कसं झालं, म्हणजे काय क्लॉजेस होते आणि कसे ते ब्रेक झाले आणि कशी ती आपल्या आर्मीने त्याला फाईट केलं. अनफॉर्च्युनेटली त्याचे रिझल्ट आपल्यासाठी चांगले नव्हते, पण त्यानंतरही कसं भारताने त्याला सांभाळून घेतलं आणि कसं सगळं सेटल झालं, ह्याच्याबद्दल एक सुंदर डॉक्युमेंटरी दाखवली जाते. आणि इट्स लाईक अ मस्ट व्हिजिट प्लेस. अजून एक बोलायचं झालं त्याच्याबद्दल, तर अजून पुढे गेल्यावरती तवांगवरून साधारणतः 37 किलोमीटर तुम्ही पुढे गेलं, तर बुमला पास, एक हायेस्ट बॅटलफील्ड आहे मी म्हणेल अरुणाचलमधली. 15,000 फुटावरती एक बुमला पास आहे, जिथे आज आम्हाला आपली इंडियाची पोस्ट बघायला मिळते. आणि जर तिथे बायनॅक्युलर्स अवेलेबल असल्या तर तुम्हाला चायनाची पोस्टसुद्धा बघायला मिळते. ह्या जवळ नाही आहेत, खूप लांब आहेत, पण एक LAC, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, तिथून पास होते. त्यामुळे आपल्याला तो एक्सपिरियन्स तिथे घेता येतो. सो अगेन सुंदर प्लेस आणि एकदम सुंदर अनुभव आपल्याला तिथे येतो. सुनील, तू सांगतोयस तेव्हा विचार करून पण म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढ्या हाईटवर 15,000 फूट, 14,000 फूट ही आपली आर्मी देशाचं रक्षण करते आहे आणि आपण केवळ प्रवास करायला गेलो तरी आपल्याला त्रास होतो. पण त्यावरून आठवलं की आपण जेव्हा युंगफ्रॉ किंवा स्वित्झर्लंडची इतर माउंट इटलिस म्हणा, युंगफ्रॉ म्हणा, इथे जातो आणि आपण खालून फार पटकन वरती जातो, तेव्हा हाईटचा त्रास होऊ शकतो. म्हणजे ऑल्टिट्यूडला एक अक्लमटाईज व्हावं लागतं. जसं आपण लडाखला जातो, तेव्हासुद्धा आपण सांगतो, की पहिल्या दिवशी जाऊन आराम करा, व्यवस्थित आराम करा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून सगळा एन्जॉय करता येईल. तर तसं काही अरुणाचलला करायची गरज वाटते का आपण हळू वर जातोय? कारण हाईट्स तर भरपूर आहे. नक्कीच. आपण
एक प्रकारे लडाखसारखीच जर्नी करतो. पण जर तुम्ही लडाखला कंपेअर केलंत अरुणाचलशी, तर तुम्हाला दिसेल की लडाखमध्ये तेवढी झाडं नाही आहेत. हं. म्हणजे तिथे ग्रीनरी कमी असल्यामुळे ऑक्सिजनची प्रमाण तिथे नक्कीच कमी आहे. पण अरुणाचलबाबत असं नाही आहे. आपण जो प्रवास करतो म्हणजे स्पेशली सेला पासवरती जरी तुम्ही गेलात, तरी तुम्ही विदाऊट सुद्धा आरामात 5-6 तासही थांबायचं जरी ठरवलं, तरी विदाऊट प्रॉब्लेम तिथे थांबू शकतात. जनरली आपण जेव्हा ग्रुप टूर करतो म्हणजे वीणा वर्ल्डसोबत, तेव्हा नक्कीच आपण आपल्यासोबत बॅकअप ऑप्शन म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर वगैरे कॅरी करतोच फॉर सेफर साईड. पण ॲज सच ॲक्लिमॅटायझेशनची गरज नसते. तुम्ही जाऊन डिरेक्टली सेम डे पण साईटसीइंग सुरू करू शकतात. नक्कीच प्रवास थोडा मोठा आहे. म्हणजे जसं आपण युरोपला ट्रेन करून अगदी अर्ध्या तासात लवकर किंवा 1 पोहोचतो. तासामध्ये हं. पोहोचून जातो. तसं होत नाही. आपल्याला पूर्ण दिवस दिवस कधी-कधी जर्नी होते. पण जसं मी सांगितलं, की डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्ती सुंदर आहे. सो ती तुम्ही कधीच रिग्रेट करणार नाही, की एवढं ट्रॅव्हल करायचं तवांगसाठी नक्कीच नाही. कारण की तुम्ही ट्रॅव्हल करताना मिलिटरीचे कॅम्प्स दिसतात. म्हणजे यू एक्सपिरियन्स एव्हरीथिंग. आपण जे ऐकत आलो आहोत आजपर्यंत ते तुम्हाला अनुभवायला मिळतं. सो ती एक खासियत आहे त्या जर्नीची आणि यू नेव्हर फील हेल्थ वाईज थकवा काही इश्यू वाटतच नक्कीच नाही. नाही. हो, मला वाटतं एवढ्या टूर्स गेल्या त्यात देखील आपल्याला असे अनुभव कधीच आले नाही किंवा फारच क्वचित कधीतरी झालं असेल. हा हा हे जे अरुणाचल हे जे राज्य आहे, हे तू म्हणालास तसं एक डोंगर, दऱ्यांनी आणि लेक्सनी नटलेलं राज्य असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे तू आता नुरानांग वॉटरफॉलचा उल्लेख केला, सेला पास आणि सेला लेकचा केला. तसंच अजून एक लेक आहे, ज्याला चक्क म्हणजे हिंदी चित्रपटात काय बघावं, तर तो लेक बघावा अशी अवस्था होती. आणि ह्याचं नावसुद्धा वेगळं आहे. तर ह्या लेखबद्दल सांग जरा? बॉलिवूड आपली छाप सगळीकडे सोडतं. तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे माउंट इटलीसवरती आजही शाहरुख आणि काजोल उभे असतात. तर तसंच भारत कसा त्याच्यामधून सुटणार? नक्कीच एक सुंदर लेक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बुमला पासकडे ट्रॅव्हल करतात तवांगवरून, तेव्हा अजून एक डिफरंट रूट जातो साधारणतः पुढे आणि त्या लेकला आपण जातो. शुंगेतसर लेक म्हणजे अराउंड अगेन मोर दॅन 15,000 फीटवरती असलेला एक लेक तिथे बघायला मिळतो. पण शृंगेश्वर लेकपेक्षा त्याला मी माधुरी लेक म्हणेल. कारण की माधुरी दीक्षित ह्यांचं नाव या लेकला देण्यात आलं आहे आणि त्याच्यामागे एकच रिझन आहे, तो म्हणजे एक मूव्ही आला होता कोयला. तुम्ही ऐकलं असेलच, की शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांचा एक मूव्ही आला होता कोयलाचा. सो कोयलाची शूटिंग जी झाली होती ज्याच्याने अरुणाचलचं नाव मोठं झालं आणि अरुणाचलला थोडी मदत झाली टुरिझम वाढवण्यासाठी. तो कोयला मूव्हीचं एक तिथे फिल्म झालं होतं. त्यामुळे त्या लेकला आफ्टर दॅट मूव्ही माधुरी लेक म्हणूनच ओळखलं जातं आणि खूप सुंदर म्हणजे पँगॉंग लेकबद्दल आपण नेहमी बोलतो की ब्लू वॉटर दिसतं. इथे ब्लू वॉटर तुम्हाला दिसणार नाही, पण सुंदर लेक ज्याच्यामध्ये पूर्वी खूप झाडं असायची, आता ती कमी झाली आहेत. पण त्याचे ते स्टेम्स जे आहेत ते अजूनही त्या लेकमध्ये तुम्हाला दिसतात आणि समोर डोंगर आणि त्याच्यामध्ये एक लेक. म्हणजे आपण जसं चित्र काढायचो लहानपणी म्हणजे एक आपलं नॅशनल ड्रॉइंग जे आहे भारताचं, की डोंगर, दऱ्या आणि रिव्हर येस किंवा लेक. तसंच तुमच्या डोळ्यासमोर तो लेक तिथे बघायला मिळतो. खूप सुंदर आणि अमेझिंग प्लेस आहे तिथे आणि अगेन तुम्हाला तिथे स्नॅक्सपासून बऱ्याच गोष्टी अवेलेबल होतात आणि व्हेरी नाईस प्लेस. म्हणजे मी सिंगापूरमध्ये ऐकलं होतं, की ऑर्किड्सना लोकांची नावं देतात. एम्स्टरडॅमला ट्युलिप्सना देखील देतात. तसंच इथे चक्क लेकला माधुरीचं नाव जाऊन माधुरी लेक अशी प्रसिद्ध झालेली आहे. पण छान आहे त्याच्यामुळे टुरिझम अरुणाचल प्रदेशला वाढलं. सो नक्कीच चांगली गोष्ट आहे ही. सुनील, अरुणाचल प्रदेशबद्दल बोललो ना, की जी तिथली सगळ्यात मोठी नदी आहे, ब्रह्मपुत्रा, हिच्याबद्दल तर बोलावंच लागेल आपल्याला आणि ही नदी चक्क मला वाटतं जवळ-जवळ 2,900 किलोमीटरचा प्रवास करते. म्हणजे नेपाळहून निघून ती मग नंतर भारतात तिबेट करून भारतात येऊन बांगलादेश आणि म्यानमार. ही नदी खरंच खास आहे आणि आपण जेव्हा तिथे जातो, तर मला असं वाटतं काहीतरी वेगळा अनुभव येत असेल. तुझा अनुभव काय होता ब्रह्मपुत्रेचा? ब्रह्मपुत्राचं नाव घेतलं की मी हरवून जातो. म्हणजे नावातच ब्रह्मपुत्रा येस, हे म्हटलं येस. म्हणजे अधिकच विचार करावाच लागतो. सो एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही नद्यांबद्दल भारतातील नद्यांबद्दल बोलात, तर सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत, की फेमिनाईन आहेत. म्हणजे सगळी मुलींची किंवा गॉडेसची नावं आहेत. पण हे एकमेव नदी अशी आहे, जिला ब्रह्मपुत्रा म्हणजे मेल हां. रिव्हर ऑफ इंडिया मी म्हणेल किंवा वर्ल्डमधली एकमात्र मेल रिव्हर जी आपल्याला तिथे बघायला मिळते. तिबेटवरून जी स्टार्ट होते, नियर मानसरोवरपासून काही अंतरावरती असलेल्या एका ठिकाणाहून ती स्टार्ट होते आणि मग प्रवास करत ती वाया अरुणाचल, मग आसाम आणि मग बांगलादेश असे राज्य करत मग ती बंगालच्या उपसागरामध्ये तिथे निघून जाते. ही जी रिव्हर आहे, अगेन बऱ्याच रिव्हर भारतामध्ये किंवा जगामध्ये या लाईफलाईन आहेत. त्या कंट्रीसाठी असतात. पण ही रिव्हर नॉट ओन्ली फॉर इंडिया, पण तिबेट,
म्हणजे इन्क्लुडिंग चायना तुम्ही म्हणाल, ॲज वेल ॲज भारत, आणि त्याच्या व्यतिरिक्त बांगलादेशसाठी ही एक लाईफलाईन आहे. म्हणजे करोडो लोकांचं उदरनिर्वाह म्हणा किंवा शेती या रिव्हरवरती डिपेंडंट असते. आणि ही नदी नाही, हा समुद्र आहे. म्हणजे स्पेशली आसाममध्ये असताना मी म्हणेल, आपण सनसेट क्रूज किंवा अशा बऱ्याच क्रूज तिथे ऑपरेट होतात. तर मी क्रूज करत होतो. म्हणजे आजपर्यंत बघितलेला वन ऑफ द ब्युटिफुल सनसेट असेल मी ब्रह्मपुत्रा नदीमध्येच बघितला आहे. म्हणजे खूप जागा आहेत जगामध्ये नक्कीच, पण मला जो आठवतं, म्हणजे जरा सनसेट बोललं की मला ब्रह्मपुत्रा रिव्हर, जिचा दुसरा किनारा दिसतच नाही. हं. म्हणजे तुम्ही समुद्रच जसा. हां. समुद्रच. मी तर नेहमी समुद्रच म्हणतो त्याला. म्हणजे काही जागा अशा सुद्धा आहेत त्या रिव्हर फ्लो होताना, की 18 किलोमीटरचा स्पॅन एक किनारा तो दुसऱ्या किनाऱ्यामध्ये आहे. यू कॅन इमॅजिन की किती हं. मोठी ही रिव्हर असू बरोबर. शकते. आणि इंडियन गव्हर्नमेंटने एक फेस्टिवलसुद्धा केला होता माझ्या मते 2017 किंवा 18मध्ये, नमामी ब्रह्मपुत्रा म्हणून. सो तेव्हा रिव्हरबद्दल एक सुंदर गाणंसुद्धा यूट्यूबवर तुम्ही बघाल, अमिताभ बच्चन आणि बरेच सिंगर्सच्या आवाजामध्ये, इवन इन आसामीजसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर गाणं आहे आणि खूप छान तो फेस्टिवल झाला होता. सो फर्स्ट रिव्हर फेस्टिवल जो केला होता भारतामध्ये, तो सुद्धा ब्रह्मपुत्रा रिव्हरवरती केला होता. सो एवढा छान रिव्हर आहे आणि अ, खूप सुंदर, म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगेल हवं तर. पण इतक्या छान गोष्टी आहेत आणि ती रिव्हर तुम्हाला भरपूर काही देऊन जाते. आणखीन ऐकायला आवडेल आम्हाला सुनील, कारण ब्रह्मपुत्रा ही जगातली एक सर्वात मोठी नदी अशी समजली जाते आणि मला वाटतं तू म्हणाला होता सगळ्यात छोटं आणि सगळ्यात मोठं बेट ह्याच नदीत सापडतं येस, भारतातलं, येस. असं बरोबर. काहीतरी मला आठवतं. हां, म्हणजे एवढी मोठं पात्र असल्यामुळे आणि एवढी मोठी रिव्हर असल्यामुळे भरपूर आयलँड्स आहेत हं, रिव्हरमध्ये. आता रिव्हर आयलँड आणि आपले रेग्युलर आयलँड्स वेगळे असतात. हं. सो जगातलं सगळ्यात मोठं रिव्हर आयलँड आणि जगातलं सगळ्यात लहान रिव्हर आयलँड हे ब्रह्मपुत्रा नदीमध्येच आहे, ज्याच्यावरती लोकं हॅबिटंट असतात. सो सगळ्यात मोठं जे आहे ते म्हणजे माजुली आयलँड, ते बघायला मिळतं. आणि एक छोटं आयलँड आहे जे आहे उमानंदा आयलँड, ते सुद्धा गुवाहाटीपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि माजुली आयलँड साधारणतः तुम्हाला 45 मिनिट्स टू 1 आवरची एक बोट राईड घेऊन जावं लागतं. पण हे दोन्ही आयलँड आपल्याला ब्रह्मपुत्रा रिव्हरमध्ये बघायला मिळतात. तुला सुनील एक वेगळी बकेट लिस्ट दिली मला आज, की कुठले सनसेट्स तुम्हाला आवडतात. म्हणजे आता मी खरंच विचार करायला लागले, की कुठला सनसेट हा माझा सगळ्यात आवडता आहे. कधी तो एखाद्या समुद्रकिनारी दिसतो म्हणजे वेस्टला गेलो तर, कधी डोंगराच्या तिथे दिसतो. तर आता एक नदीमधला नदीमध्ये. सनसेट ही एक नवीन कल्पना मला मिळाली आणि नक्कीच मी देखील ब्रह्मपुत्रेवर जाऊन हा सनसेटचा अनुभव घ्यायचा निदान होप तरी करते, की यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी नक्कीच जाऊन हा मला बघता येईल. सुनील, हा सगळा परिसर जो आहे म्हणजे डोंगर आहेत आणि रस्ते तू म्हणालास बराच वेळ देखील लागू शकतो. सो कधी काही कठीण अनुभव येतात का? किंवा कशाला सामोरं जावं लागतं का? माउंटन्स आलं तर चॅलेंजेस असतातच. आत्ता म्हणजे आता रिसेंट आहे, म्हणजे 2024मध्ये बोलायचं झालं तर खूप डेव्हलपमेंट झाली आहे आता. म्हणजे खूप रस्ते छान झाले आहेत आणि बरेच प्रॉब्लेम आजकाल निघून गेले आहेत मी तर म्हणेल. त्यामुळे जर्नी खूप इझी झाली आहे आणि कन्व्हिनियंट झाली आहे. प्रॉब्लेम्स येत असतात, जसं आपण टूरमध्ये ट्रॅव्हल करतो किंवा सोलो ट्रॅव्हल करतो, तर अल्टिट्यूड किंवा वेदरमुळे स्पेशली हे प्रॉब्लेम येऊ शकतात. सो छोटे-मोठे प्रॉब्लेममधला एक प्रॉब्लेम मला आला होता साधारणतः 2017मध्ये. मी एक टूर घेऊन चाललो होतो. मी तेजपूरवरून अरुणाचलला म्हणजे तवांगकडे माझी जर्नी चालू होती आणि मला छानपणे आठवते, तो रंगपंचमीचा दिवस होता. आपली जी विमेन स्पेशल टूर आहे, ती टूर मी घेऊन चाललो होतो आणि साधारणतः 32 लेडीजचा तो ग्रुप होता. आणि अरुणाचलमध्ये आपण मोठी बस वापरत नाही, साधारणतः छोट्या गाड्या वापरतो. सो असे ट्रॅव्हलर्स 4 ट्रॅव्हलर्स घेऊन आणि माझ्यासोबत अजून 2 असिस्टंट टूर मॅनेजर होते. त्यामुळे एक छान जर्नी चालू होती. सेला पासला पोहोचलो. एक छानपणे आम्ही रंगपंचमी तिथे स्नोने खेळली. आपण पाण्याने खेळतो, पण आम्ही कलरचे बॉल्स, म्हणजे स्नोचे बॉल्स बनवून त्याला कलर करून आम्ही खेळलो होतो आणि खूप एन्जॉय करून आम्ही पुढची जर्नी स्टार्ट केली. व्हाईल डिसेंडिंग म्हणजे आम्ही खाली उतरत होतो, तेव्हा एक पॉइंटला गाडी थोडी अडकली इन द सेन्स सगळ्या गाड्या होत्या, एकामागे एक थांबलो. सो मी सुद्धा थांबलो आणि जनरली इट्स प्रिटी नॉर्मल की गाड्या थांबतात, येतात, जातात, कारण की रोड्स नॅरो आहेत तिथे. सो 15-20 मिनिटं झाली तरी थांबलो होतो. म्हटलं होईल, आता होईल, नंतर होईल. टूर मॅनेजरचं प्रेडिक्शन चालू असतं, तुम्हाला माहिती आहे, कॅल्क्युलेशन चालू होतं लगेच. पुढे काय? हां, पुढे काय आता. सो अर्धा तास झाला, जसे 45 मिनिट्स 1 आवरचा मार्क आला, तेव्हा मला पण रिअलाईज झालं काहीतरी मेजर प्रॉब्लेम असावा. सो मी सुद्धा उतरून बाहेर जायचा प्रयत्न केला, पण बाहेर उतरलं ते गुडघा इतका स्नो होता
आणि वन्स यू आर इन टू द स्नो म्हणजे एकदा स्नोमध्ये उतरलात की तुम्ही पुन्हा शांत बसू शकत नाही, कारण की फ्रॉस्ट ब्राईट वगैरे होण्याचे चान्सेस असतात. सो तेच डोक्यात ठेवून मला उतरायचं होतं की एकदा उतरलं की चालतच राहायचं आहे, म्हणजे हीट पायामध्ये तेवढी राहिली पाहिजे. सो ते मनात ठेवून मी उतरलो आणि मी चालायला स्टार्ट केली. साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर चालल्यावरती स्नोमध्ये मला एक दिसलं की एक ट्रक फसला होता टर्नच्या इथे. त्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम झाला होता. त्यामुळे येणाऱ्या गाड्या तवांगवरून सुद्धा अडकल्या होत्या आणि मग जाणाऱ्या गाड्यासुद्धा अडकल्या होत्या. आणि लकीली इंडियन आर्मी तिथे आली होती आणि ते हेल्प करत होते. पण जागा इतकी छोटी होती की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल लवकर वाटत नव्हतं. आणि हे साधारणतः दुपारी 1 ते 1.5 वाजताचा टाईम ला आम्ही अडकलो. आणि हाच टाईम पुढे वाढत, वाढत, वाढत संध्याकाळचे रात्रीचे 8 ते 9 वाजले तरी सेमच सिच्युएशन होती आणि आम्ही तिथेच अडकलो होतो. म्हणजे सगळ्यात फनी गोष्ट मी म्हणेल किंवा एक अशी लक्षात राहिलेली गोष्ट अशी होती, की आम्ही जिथे थांबलो होतो, तिथे असा पाण्याचा ओहळ वाहत होता आणि संध्याकाळी 7 वाजता तो पूर्ण फ्रीज झाला होता. म्हणजे आम्ही डोळ्यासमोर पाणी फ्रीज होताना बघितलं होतं, की रिव्हरचं पाणी पण फ्रीज होतं डोळ्यासमोर. ऑब्व्हियसली लोकांना थोडं टेन्शन येतं आणि पॅनिक व्हायला सुरुवात होती. पण गुड पार्ट इज की टूर मॅनेजर किंवा कोणी सोबत असल्यामुळे दे वर रिलॅक्स, की आहोत हं. आम्ही कोणत्यातरी सेफ हँडमध्ये आहोत. आणि अजून एक चांगली गोष्ट त्यावेळी अशी होती, की समोरून म्हणजे तवांगवरून एक आपला दुसरा ग्रुप येत होता आणि रात्री ही सगळी सिच्युएशन हँडल म्हणजे रिकव्हर झाली 1 ते 1.5 वाजता. आणि आम्ही तेव्हा डिसिजन घेतला होता, की आम्ही तवांगला त्या दिवशी जाणार नाही. आम्ही रिटर्न येऊ आणि नेक्स्ट दिवशी आम्ही पुन्हा ट्राय करू, सिच्युएशन बेटर झाल्यावर. पण परत जाताना फक्त समोरची लाईन चालू झाली होती. आमची लाईन चालू झाली नव्हती. आता मला गाडी वळवणं तिथे शक्य नव्हतं. नाहीतर तिथल्या लोकल लोकांनी मला मारच दिला असता. त्यामुळे जशा समोरच्या गाड्या सुरू झाल्या आणि विणावळच्या ग्रुप असल्यामुळे मला फायदा झाला, की जशा विणावळच्या गाड्या माझ्या गाडीपर्यंत आल्या, तेव्हा मी त्या गाड्या थांबवून माझ्या गाड्या टर्न करू शकलो. त्यामुळे तेवढा वेळ मला काढता आला विदाऊट एनी भांडण. मला तिथे गाड्या वळवायला मिळाल्या आणि गाड्या वळवून आम्ही पुन्हा बोमडिला आणि दिरांग साईडला गेलो आणि तिथे जाऊन हॉटेल शोधण्यापासून सगळी कामं आपल्या टीमने केली होती तेव्हा छानपैकी आणि पहाटे 4 ते 5 वाजता जाऊन आम्हाला चेक इन करून आम्ही ग्रुप हँडल केला होता. सो असे प्रॉब्लेम येतात आणि येऊ शकतात विच इज प्रिटी नॉर्मल. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपली इंडियन आर्मी पण तिथे एवढी सक्षम आहे आणि त्यांचे कॅम्प्स किंवा त्यांचे मेडिकल सेंटरसुद्धा आहेत, की मेडिकल इमर्जन्सीसुद्धा आली, की येऊ शकते कारण की ती सांगून येत नाही. तरी आली तरी आपल्याला तिथे असिस्ट आणि हेल्प मिळू शकते. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्याला अगदी मैं हूं ना म्हणत एक्झॅक्टली. आपण म्हणजे प्रॉब्लेम सोडवतो हे तर आपल्याला माहितीच आहे. पण मला असंही माहिती आहे, की त्यावेळेला जे दृश्य तुला दिसलं म्हणजे जे डोंगर आणि तुझ्या ज्या Instagramवर वगैरे आम्ही पाहिले, ते खरंच खूप सुंदर होतं. तुम्ही जेव्हा 14,000 फीटवरती आहात, ऑब्व्हियसली आधी जेव्हा बाहेर उतरलो, तेव्हा दुसरा टूर मॅनेजरसुद्धा आमच्याकडे आला आणि आम्ही डिस्कस करत होतो, की आता किती काय होईल. हे सगळं चालू असताना आमची नजर भिरभिरत होती, कारण की जनरली आपण पास होतो तिथून. हो, इतका वेळ मिळत नाही आपल्याला, हो. की आपण थांबावं. पण त्यावेळी ती संधी अशी होती, लोकंसुद्धा काही जण होत्या, ते उतरून त्यांनी फोटो वगैरे काढले. ऑब्व्हियसली थंडी होती, पण त्या थंडीमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी. वी ऑल्वेज टॉक अबाउट 3 पीस, त्यातला एक पी म्हणजे आपला पॉझिटिव्हिटीचा. तो पॉझिटिव्हिटीचा पी लोकांना देऊन आणि आम्ही सुद्धा घेऊन तिथलं जे नेचर होतं, जे मॅक्सिमम टाईम जे फोटो स्टॉप लोकं मागत असतात नेहमी, की थांबूया थोडा वेळ. पाहिजे 5 हां, तेवढा वेळ येस पाहिजे फोटो तितका स्टॉप वेळ. हा येस. तुम्हाला हां. मिळाला, असं आणि म्हणायला येस हरकत नाही. सुंदर आणि स्पेशली आकाशी रात्री निरभ्र असतं, कारण की माउंटनवरती क्लाउड्स खाली असतात. हं. त्यामुळे सुंदर रात्रीचा जो नजारा होता म्हणजे अतिशय सुंदर आणि अप्रतिम. तोच डोळ्यात ठेवून आणि त्याच आठवणी म्हणजे त्या इन्सिडेंटबद्दल आजही आठवलं तर प्रॉब्लेमच्या आधी ते सीन आठवतात, मग ते प्रॉब्लेमबद्दल हं. आठवलं जातं. बरोबर. सुनील आपण तवांग, बोमडिला, बुमला, नुरानांग वॉटरफॉल, सेला लेक, माधुरी लेक ह्याबद्दल देखील बोललो. पण एक मला सांग, जर आता आपण एपिसोडच्या शेवटीकडे येतोय, तर ही मला सांग, की अरुणाचलला काय खाल्लंस तू? कारण हा अख्खा परिसर जर पाहिला, तर एक जसं आपण म्हणतो, की शेजारचे जे देश आहेत, नेपाळ आहे, चायना आहे, म्यानमार आहे. अर्थातच ह्याचा थोडा इन्फ्लुअन्स होतोच खाण्यावर आणि मोमोज वगैरे हे सगळीकडे तिथे मिळतात. सो काय होतं, कसं होतं जेवण इथे? म्हणजे तिबेटियन इन्फ्लुअन्स जास्ती आहे, म्हणजे हं, हं. बुद्धिस्ट इन्फ्लुअन्स जास्त आहे अरुणाचलमध्ये ट्रॅव्हल करता तेव्हा. तर मोमोज इज मस्ट ट्राय. म्हणजे तुम्ही कुठेही खा आणि त्यासाठी कोणती स्पेसिफिक जागा नाही, की हाच कॅफेला जा, त्या कॅफेला जा. तुम्ही जर्नी करताना कुठच्याही छोट्या स्टॉलला जरी थांबला, तुम्हाला मोमोज तिथे मिळणारच. आणि एक तुपका तुम्हालाही माहिती आहे, की एक ट्रेडिशनल तिबेटियन सूप काइंड ऑफ डिश आहे ती.
ती तुम्हाला तिथे मिळेल. सिमिलर टू लडाख आणि त्या 2 गोष्टी तर तुम्हाला ट्राय करायचं आहे. अदरवाईज मॅगी इज ऑल्वेज देअर. कुठच्याही माउंटनला मॅगी ऑल्वेज तिथे असते. पण या 2 गोष्टी म्हणजे मोमोज आणि थुपका या ट्राय करणं खूप ईझी आहे आणि स्पेशली नॉन व्हेजिटेरियन जे आहेत ऑप्शन ते जास्त मिळतात. कारण की या लोकांच्या म्हणजे ती अरुणाचलमध्ये जे लोक आहेत त्यांच्या मीलमध्ये मीट इज अ मेन फॅक्टर. कारण की एवढ्या अल्टिट्यूडवरती आणि थंडीमध्ये मॅनेज करण्यासाठी मीट हे प्रोटीन जास्ती वापरलं जातं तिथे. आपण गेला काही वेळ अरुणाचल प्रदेशबद्दल एवढं छान गप्पा मारतोय आणि खरंच मला वाटतं लोकांना देखील कधी तिथे जाऊ आणि हे सगळं बघू असं झालं असेल. पण एक जाता जाता तुला आपल्या मंडळींना काही सांगायचंय का? नक्कीच. भारताबद्दल जेव्हा मी टूरवर सुद्धा बोलतो, पहिलं नाव माझ्या मनात असतं ते म्हणजे अरुणाचलचं. म्हणजे भारतामध्ये काही जागा अशा आहेत ज्यातलं अरुणाचल हे नाव पहिलं स्टँड आउट होतं. कारण की जसं तुम्ही मेन्शन केलं होतं, की लँडलॉक्ड आहे एक प्रकारे ते आणि सराउंडेड बाय डिफरंट कंट्रीज ज्याच्यासाठी इनर लाईन परमिटसुद्धा लागतं. म्हणजे भारतात असूनसुद्धा तिथे इनर लाईन परमिट काढून आपण जातो आणि हे राज्य बघण्यासाठी या गोष्टींचा थोडासा त्रास, पण तो एकदम सोपासा त्रास करून आपण त्या राज्याची रॉ नेचर बघायला जातो. त्यामुळे तुमच्या बकेट लिस्टमध्ये जर अरुणाचल नसेल, तर मी म्हणेन नक्कीच हे टाका, आवर्जून टाका आणि तो सेला पासची जर्नी, तो नुरानांग वॉटरफॉल, माधुरी लेकला जाऊन त्या माधुरीच्या गाण्यावरती एक डान्स केला तरी पण तुम्हाला आवडेल आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इंडो चायनाचा वॉर होता. म्हणजे भरपूर लोकांच्या मनात तो ओल्या जखमा त्याच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. तर तो जगण्यासाठी, तो बघण्यासाठी आणि आपल्या सोल्जर्सची जी काही स्टोरी आहे आणि जे काही त्यांनी बलिदान केलं आहे, ते बघण्यासाठी अरुणाचल तुम्ही नक्कीच बघू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जगातली सेकंड लार्जेस्ट मॉनेस्ट्री आणि भारतातली सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री ती तुम्हाला बघायला मिळते. दलाई लामाचं एक छोटं घरसुद्धा आहे तिथे. ते सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतं. सो ओव्हरऑल कंप्लीट पॅकेज म्हणजे निसर्गापासून ते इंडियन आर्मीपासून पूर्णच म्हणजे सगळंच तुम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये. सो नक्कीच आपल्या बकेट लिस्टमध्ये अरुणाचलचा समावेश करून घ्या. सुनील धन्यवाद. तू खरंच प्रोत्साहन दिलंस आम्हाला, की नेक्स्ट स्टॉप अरुणाचल प्रदेश. सो मंडळी हे होतं विणावटचा आजचा ट्रॅव्हल कट्टा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. माझा ईमेल आहे sunila@veenawat.com sunila@veenawat.com. हा एपिसोड लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही कळवा. असेच परत भेटूया विणावटच्या ट्रॅव्हल कट्टावर एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.